नमस्कार. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये 2 सर्वात मोठे बदल झालेले आहेत. त्या बदलाचा लाडक्या बहिणींना सर्वात मोठा फायदा होणार आहे. काय बदल झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे प्रत्येक अपडेट आणि माहिती आपण घेत असतो. तर ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यांनी पहिले तर नारी शक्ती या ॲपवरती फॉर्म भरला होता आणि नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती फॉर्म भरला होता. आता याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बघू. सर्वप्रथम ज्यांनी फॉर्म भरला होता, तो वेबसाईटवर भरला होता. त्यांचा कसं बदल झालेला आहे ते आपण बघूयात. तर इथे त्यांना युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं होतं. तर त्यांच्यामध्ये पहिले तर त्यांचं फक्त हे दाखवायचं की नाव, त्याच्यानंतर आता त्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही किंवा ते संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत की नाही. त्याच्यापुढे त्यांची 2 ॲक्शन बटन दाखवण्यात आले. त्यांचा फॉर्म, त्यांचे जमा झालेले हप्ते, असं सर्व काही याच्यात त्यांचं दाखवण्यात येत होतं. पण आता नारी शक्ती ॲपमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि नंतर नारी शक्ती ॲप हे बंद करण्यात आलं होतं. तर त्या नारी शक्ती ॲपमध्ये 2 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता नारी शक्ती ॲप हे लॉग इन व्हायला सुरुवात झालेली आहे. ते कसं ते आपण बघूयात. तर बघा, नारी शक्ती ॲप हे ओपन केल्याच्या नंतर असे 2 ऑप्शन तिथे दिसायलेत. नारी शक्ती दूत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गव्हर्नन्स असे 2 ऑप्शन दिसायलेत. जर तुमच्या ह्याच्यात दिसत नसतील तर तुमचा ॲप हे अपडेट करून घ्या. याच्यामध्ये नारी शक्ती दूत आणि लाडकी बहीण असे 2 ऑप्शन दिसतात आणि इथं प्रोसेस बटन असं क्लिक केल्याच्यानंतर पुढे जाणार आहे. पण सध्या तरी फक्त हे 2 बदल ॲड करण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशनमध्ये पुढे प्रोसेस होत नाही. पण ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी त्यांचे अपडेट बघण्यासाठी आता हे ॲप सज्ज करण्यात आलेले. काही तांत्रिक अडचणी आहेत. ह्या तांत्रिक अडचणी दूर झाल्याच्या नंतर हे ॲप चालू होईल आणि जेव्हा पण ॲप चालू होईल त्यावेळेस आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.